पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याच्या करामतींनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका घरामध्ये तयारी चालू आहे अण्णांची 75वी साजरी करण्यासाठी. चला बघूया तिथे हास्याची काय तुफान फटकेबाजी होते ते. आणि ही फटकेबाजी करण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. भाऊजी, बाकी सगळं बरं आहे ना? एकदम मस्त. प्रवास एकदम चांगला झाला ना? अरे मा एकदम भारी. एकदम ना. ओ बो सरमेश, हा लग्नानंतर बोलता बारीक झाला रे तू रे. ओ वहिनी, याला काही खाऊ पिऊ घाला जा. भाऊजी नाही, तिचा काही प्रॉब्लेम नाही. थंडी आहे ना, थंडीत मी थोडा आत जातो. काही बोलता वहिनी, याला आहे ना थंडीत आहे ना मेथी तिचे लाडू खाऊ घाला बरं. असा दांडगल्लाच्या दांडगल्ला झाला पाहिजे तो. दांड गल्ला हा शब्द मला लय आवडतो. वा वा पुरा आले ते आता. वा वा, म्हणजे बघ ना कशी गप्पा रंगल्यात. म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय. मला जाम भारी वाटायला लागले. वा वा वा, बरं वाटतंय रे. कधी नव्हतं ची तुझा आवे बापूंना घेऊन आलीये. शर्मेश रसिकाला एकत्र सुट्टी मिळाली. मला ना असं भरून यायला लागलं. घराच एकदम गोकुळच झालं बा. आई बाप्पा हलतोय. हलू दे हो, हलू दे. आई गप ग, आई कशाला रडते? रडू नका हो. रडत नाही. शांत हो. ऐका ऐका ऐका, ए नाही म्हणायचं नाही बघा. नाही, कुणी नाही म्हणायचं नाही. पण सांगा काय ते. हे बघा सरमेश बोल. 4-5 दिवस इथं राहा, मजा करा, एन्जॉय करा, गंमत खा पिया, मजा करा. आई ग, आता प्रश्न आहे अण्णा. काय ते काय? राहायला चालूय 4-5 दिवस राहणार आहे आम्ही. आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचंय, पाटवड्या खायच्यात बरं आई. चांगलं तर खाणं झालंच पाहिजे. ओकेजन काय? ओकेजन काय? अण्णांचा 75वा वाढदिवस आहे. असा दणक्यात साजरा करूया ना. माहोल झाला पाहिजे, माहोल. म्हणजे माझा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पोरं? म्हणजे मी म्हणलं पोरग विसरले की काय? अरे अण्णा, वाढदिवस माझा तुम्हाला माहिती. अहो अण्णा, एवढं डोळ्यात पाणी आणण्या एवढं काय झालंय तरी? अहो आता तुमचा वाढदिवस आमच्या लक्षात नसतं मग कोणाचा असणार? आणि त्यात एका माणसाची मज्जा आहे बाबा. 75 वाढदिवस आहे. हो अण्णा, अख्ख्या पंचक्रोशीत दणका उडून टाकू बा. 75 म्हणजे 75 झाली पाहिजे. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे. 75 व्हायची तर अशी. ऐका ना, सगळं मस्त छान चाललंय. 75 साजरी करताय ना तुम्ही माझ्या मरायच्या गोष्टींमध्ये नका. नाही अण्णा, म्हणजे माझ्या मनात पण नाही असं. मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो. नाही हरकत नाही वने. म्हणजे बघ, जेव्हा मी ह्यानं फोन करतोय ना, एक बी उचलत नाही. म्हणजे त्यांच्या कामात व्यस्त असतात. पण पोरांचा जीव आहे रे. नाही हो, बापावर खरंच पोरांचा जीव आहे. मला पण वाटलं होतं पोरं विसरली, पण पोरं नाही. आई सारखं सारखं काय डोळ्यात पाणी? आई मला वाटलं होतं पोरं विसरली, पण माझी पोरं नाही विसरणाऱ्यातली नाही ग माझी पोरं. हो आई, अरे अशा कशा विसरतील पोर? आमची चेतना तर ना, अरे बाप 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 1760 वेळा दिवसातून तुमची आठवण काढते. आमची आई अशी आहे, आमच्या अण्णा असे आहे. लोक अंगाई ऐकून झोपतात, मी अण्णाई ऐकून झोपतो. मजा करतात, लय मजा करतात. जावई बापू, तुमचा ह्युमर म्हणजे अजून तसाच आहे बघा. म्हणजे गंजलेला. म्हणजे गंज गेलाच नाही त्याच्यावर. काय बोलत? अरे बोलू द्या हो, बोलू द्या. मला माहिती आहे ते माझी मजा घेतात आणि मला ते आवडतं. माझे फेवरेट सासरे. फेवरेट सासरे? फेवरेट म्हणजे असे अजून किती सासरे आहेत ताई? बघ
नाही, 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 म्हणजे एकच आहे पण फेवरेट आहे बा. तू ना तुम्ही बाय ना असा शब्द तर पकडून घेतो रे. जरासा कवी आहे ना मी. बाय ना कवी मारू कवी कथा ना. आई अण्णा पण आता तर ठरलंय ना अण्णाचा 75वा वाढदिवस आहे आणि जोरदार सेलिब्रेट जोरदार करायचं. मी काय म्हणते 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अण्णांची तुला करायची का? बेस्ट बोललीस बहिणी. हे चांगलं आहे. मी काय म्हणतो एखादा चांगला तराजू घेऊया त्याच्यात अण्णांना घालू आणि बघूया किती किलोचं भरता येते. बोकाड आहे मी बोकाड आहे मी घेऊया डायरेक्ट आनंद तळजूत घालूया. वजन करायचंय माझं. नाही नाही असं बोलतोय अण्णा. बघा हे माझं. अण्णा मग कसं अरे त्याच्या बोलण्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या. म्हणजे गर्भित अर्थ म्हणजे अन्वय अर्थ. अरे आधीच कळलं नाही हेच कळलंय काय कसं कळलं मला. अण्णा काय सांगा गड्या आता. राहू द्या काय सांगू नका अण्णा ऐका सगळं सोडून द्या. तुम्हाला काय समजायची गरजच नाही. आम्ही आहोत ना पोरं. तुमची 75 करायला आलो आणि तुला करायचं फिक्स झालंय. ठरलंय फक्त एवढं ठरवायचं की दुसरीकडे काय ठेवायचं दुसऱ्या पारड्यात. आईचं सोनं ठेवूयात काय? एक नंबर. अगं आईचं सोनं लाख टाकशील. ऐकडे सोनं कुठं आहे? या माणसानं आयुष्यभरात काय केलंय का माझ्यासाठी? एक मंगळसूत्र 2 वाट्याने ह्या 4 मणी एवढंच केलंय. या पाटल्या पण माझ्या आईनं केलं होतं म्हणून मी ठेवून दिले. या माणसानं काय नाही केलं आयुष्यभर एवढं राबले काय केलं ना या माणसानं? काय केले? सोन्यासारखा माणूस आहे ना इथं. सोन्यासारखा माणूस आहे गळ्यात घालून लोंबवत फिरवाय. सांगत जाऊ द्या. आई कशाला उगाच बोलताय? नाही ग बोलत नाही ग. तू सांगते आयुष्यभर या माणसासमोर ना एक शब्द नाही निघाला माझ्या तोंडातून. म्हातारपणातच ना बायकांची हिंमत होते ह्यांच्यासारख्या समोर बोलायची. हो आई आई बरोबर तुमचे बरोबर आहे पण जाऊ द्या ना. आता 75 आहे ना त्यांच्या. 75. काही पण बोलते का तू? सोन्याने तुला करायची बाय ना सोनं किती महाग आहे. तुला 10च्या नोटांनी तुला करू. भाऊजी दादाच्या नोटांचा आयडिया चांगली आहे पण काय माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे. म्हणजे जड हाडाचा माणूस आहे वजन जास्त भरेल 10च्या नोटा खूप लागतील. आपण एक काम करूया 1-1 रुपयाची चिल्लर टाकूया. चिल्लर? चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना लगेच भरेल. चिल्लर आहे मी चिल्लरने तुला करणार आहे. अण्णा काय लोक म्हणतील तुम्ही कसं नाही अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे. चिल्लर आहे मी. अरे मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते. नाही ठीक आहे शर्मेश काहीतरी बोल नको चिल्लर नाही करायची. चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते. ते कुठून करणार? मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार. भिकारीकडनं काय उडताई? ऐका समोरच्याचं ऐका जरा. तेच बोलतीये नको घ्यायला चिल्लर. नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर. नाही पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते. बरोबर मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना. ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात एक्सरसाइज करायला होतं 4-5 किलो वजन लगेच कमी होतं. अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया. लय पळवूया एक्सरसाइज करायला लावूया. 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय. तुझ्या बापाला पळव. 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव. काय बोलते ती? मी माझं वजन किती आहे? 42 किलो. नाही बरोबर. 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल? 40 किलो. राहील किती? 2 किलो. आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तराजू तुम्ही तोलणार आहे? सोनाऱ्याकडनं आणावं लागेल तो तराजू. तो असं उडून आत टाकायचा आणि बघत बसायचं. तिच्या वतीनं मी माफी मागतो. अगं असंच आहे आयुष्यभर असाच कडवटपणा टाकलाय त्याने. 1 नंबरचा कडू माणूस आहे. आई परत नका सुरू करू. नाही परत नाही. तुला सांगते ह्यो माणूस मियाला का नाही वर्षभर मी श्रीखंड धरणार आहे. काही येडी झाली का? अरे माणूस गेलेला एखाद्या माणसाची आवडती गोष्ट आपण सोडतो ना ही धरणार आहे. हिला श्रीखंड खायचं मी मेल्यावर. श्रीखंड खाणार मी? आयुष्यभर कडवटपणा ठेवलंय जिंदगीमध्ये. माणूस मेल्यावरती गोडवा पाहिजे का ना आयुष्यात? मी असं करून खाणार आहे श्रीखंड. खा तू श्रीखंड. खा श्रीखंड आणि डायबिटीस होऊन मर तू. मेल्यावर वरती तुमच्याच पाठी येणार आहे मी. मी तुझ्या हाताला गावणार आहे. मग कुठं जाणार आहे पळून? वर जाणार आहे रंबाला भेटायला. रंबा तुमचं थोबाड बघणार आहे का? मला व्यक्ती मला
काय लागुलासारखं लावलंय तुम्ही? कशी बोलती बरोबर बोलताय आई ग बसा तुम्ही तरी. बरं बरं हे तर ठरलंय ना अण्णांची तुला करायची, पण बाजूच्या परड्यात काय ठेवायचं? मला वाटतं ना आपण आईनं बसवूया बाजूच्या परड्यात. काय बोलतेस तू? तुला कळते तू काय बोलतेस ते? आईनं बसवायचं. तुलाच्या एका परड्यात अण्णा बसले, बाजूला आई बसली, परडी अशी झाली आणि अण्णा वरच्यावर गेले टाणकन. काय करशील तू? बरं पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.